हे बघ, तुला प्रताप आवडत होता ह्याचं मला वाईट नाही वाटलंय. हे तू माझ्यापासून लपवलंस, मला सांगितलं नाहीस, या गोष्टीचं मला वाईट वाटतंय. कप कप चंद्र जेव्हा संशय घेऊन पृथ्वीला म्हणाला, दिवसा कशी भेटतेस तू सगळ्यांसमोर सूर्याला, हे ऐकून तिच्या केसातल्या चांदण्यांनी तो स्वैर झाला. तिच्याबद्दलचा गैरसमज त्याच्यासाठी गैर झाला. गौरी, ते गौरी, 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 ए गौरा, हे काय? कविता. नाही, ते कळतंय मला, पण कोणासाठी? कुठे मिळालं? माझ्या टेबलावर होत्या. मग सौरभसाठी असेल. माझ्या टेबलावर सौरभ? हे कसं शक्य? माझं नाव आहे याच्यावर. अरे चुकून लिहिलं, सॉरी. काय आहे गौरी, एवढा वेंधळेपणा बरा नाही. हा, कोणाला कळलं असतं म्हणजे? बरं झालं असतं ना, कोणाला कळलं असतं, समजलं असतं तर बरं झालं. तू काय वेडी आहेस का? हो, वेडी आहे मी. मला काहीच कळत नाही ना, कोणाला काय सांगायचं काय नाही, कोणापासून काय लपवायचं काय नाही, काहीही कळत नाही मला. हो ना? हो. ते गौरी, अगं गौरी, ऐक ऐक, आय एम सॉरी. मला माहिती आहे मी जरा ओव्हर रिॲक्ट झालो. म्हणजे मला कळत होतं की मी ओव्हर रिॲक्ट होतोय, पण मी हर्ट झालो होतो ना, म्हणून मी असा रिॲक्ट झालो. पण मग आता झालो शांत. तुला काय झालं हे समजून घ्यायला आणि तुला एक्सप्लेनेशन द्यायला तर तुझ्या मागे मागे फिरत होते ना वेड्यासारखी, पण तू ऐकूनच घेत नव्हतास माझं. चुकलं माझं, कांदरता होतं. नाही नको, चूक. खरं तर माझंच चुकलं. मी तुला सांगायला हवं होतं प्रतापबद्दल, विसरले मी. नाही, इनफॅक्ट मीच तुला विचारायला हवं होतं. विचारण्याआधीच मी रिॲक्ट झालो. आय एम सॉरी. आपला विश्वास नाहीये का एकमेकांवर? आहे ना, पण कधी कधी वेडेपणा जाम गोची करतो ग. सगळा वेडेपणाच होता तो. तुला माहितीये का, कॉलेजमध्ये असताना ना सगळ्या मुलींना तो आवडायचा आणि त्यात तो मलाही आवडायचा. पण मग मला नंतर कळलं की आपल्याला तो फक्त दिसायला आवडतो, आणि दिसायला आवडणं म्हणजे काय प्रेम नसतं. हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा मी सगळं डोक्यातनं काढून टाकलं. असू दे आता, एवढ्या एक्सप्लेनेशनची काही गरज नाही. नाही आहे, कारण अट्रॅक्शन किंवा क्रश आणि प्रेम या गोष्टींमध्ये फरक आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. अदरवाईज मग आपण हर्ट होऊ शकतो ना. अच्छा, म्हणजे अजूनही काही गोष्टी आहेत ज्या तू लपवल्यास माझ्यापासून? नाही तसं नाहीये, पण तुला काही सांगायचं राहून गेलं असेल तर मला आठवत नाही, आणि हे तुझ्याकडूनही होऊ शकतं ना. मग तेव्हा मी हर्ट होऊ नये म्हणून मी सांगते हे सगळं. थँक्स. कशाला? हा फरक मला समजवल्याबद्दल. हा फरक मला आत्ता कळतो, म्हणून तर ह्या न सांगितलेल्या गोष्टीवरून मी इतका चिडलो, रिॲक्ट झालो. सॉरी.
नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाय दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा. जाई जुई पारिजात सासवंदीय बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली. गोड गोड आंबेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे. अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या. इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं इंदू, आज उपमा एकदम मस्त झालाय. हे काय घेऊनच आले तुमच्यासाठी. खा. अरे अगदी थोडा दे. हो हा हो थोडाच घ्या. बस बस बस. थोडासा नाही नाही बस बस बस. बस. वा, खरोखरीच मस्त झालाय हा उपमा. आई मला पण वाढा ना. ये सौरभ, या नाश्ता करा. अगदी वेळेवर आलास. बस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं बाबा आणि आई, मी आज बऱ्यापैकी फ्री आहे, सो मी विचार करत होतो की गौरीला मी बाहेर फिरायला घेऊन जाऊ का, म्हणजे जस्ट लॉंग ड्राईव्ह. नाही हो, म्हणजे नाही. अरे नाही, नको. मला ना थोडी विश्रांती घ्यायची. आल्यावर घे ना विश्रांती. ते एवढं म्हणतायत तर जा फिरून ये. आई अगं मी दमलीये, प्लीज. अगं असं कुठे तुम्हाला चालत जायचंय? गाडीनेच तर जाणार आहात. न्याव सौरभ तुम्ही तिला. नुसती घर कोंबडी झालीये. थांबा मी आलेच. हा काय सौरभ, कसा झाला उपमा? आवडला का? हो हो, छान. हे काय? बॅडमिंटनचे रॅकेट्स. बाजूला कुठेतरी गाडी लावा आणि मस्त पैकी खेळा. बाजूला कशाला? मी तर म्हणते अशी मध्येच गाडी लावा ना, जाळीच्या जागी, आणि त्याच्या अवतीभोवती असं खेळा, नाही का ग? आलेच मी आलेच. काय आता हे काय? आता सांगा बरं यात काय असेल? ह्यात पत्ते. अच्छा, आता यांनी पत्ते कुठे खेळायचे? गाडीच्या टपावर बसून? तुम्ही गप्प बसाओ. आई हे काय आहे हे? अहो तुम्ही सहलीला चाललायत ना,
मग तिथे वेळ घालवायला नको का काहीतरी, म्हणून आणले. ए आई प्लीज फोर्स नको ना करूस ग, मला कंटाळा आलाय. अगं म्हणून तर म्हणते ना, जा. आम्हाला मेला कंटाळा आला तरी कुणी नेत नाही कधी सहलीला. आई अशी 2 माणसांची कुठे सहल असते का? मला नाही एवढं तसं एकट्या दुकट्याने जायला. अगं जा ग, लग्नाआधीचे सोनेरी दिवस पुन्हा येत नाहीत. आम्हाला जायचं असायचं एकट्या दुकट्यानी फिरायला, पण कधी कोणी जाऊन नाही दिलं, नाही का हो? अगं मग आता जा ना. आत्ता ह्या वयात? माझं आहे, तू झाली असशील म्हातारी. हो मग चला जाऊयात कधीतरी, चला. कधीतरी कशाला, आजच चला ना. अगं नको नको, तुम्हीच दोघं जाऊन या. अगं आई हे बघ, मला एकट्या दुकट्याने सहलीला जायला आवडत नाही की नाही. आपण सगळे जाऊ काय? अगं नाही, पण आपण लॉंग ड्राईव्ह वर जाणार होतो ना, म्हणजे हे सहल कुठे आली मध्येच? अरे तेच ते रे. चला ना बाबा, तुम्ही पटकन रेडी व्हा. आई चल ना पटकन, प्लीज प्लीज प्लीज. हा अगं नाही नाही, नको नको, आज तुम्हीच फिरून या. हा सौरभ तू सांग बरं आईला, तुझंच ऐकते ती. हा म्हणजे चला की, त्यात काय, जाऊया आपण. अहो नको, तुम्हीच जा. तू येत नाहीयस का? मी जातो, मी 5 मिनिटात तयार होतो. आई तू नाही आलीस ना तर मग मी पण नाही जाणार. अगं इंदू चल चल, मी पण तयार होतो, मी आलोच 5 मिनिटात. हा चल 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 चल. अहो अहो तुम्ही कुठे जा? सुपर्ब, व्हॉट अ प्लॅन. करा करा, एन्जॉय करा सगळे मिळून. तू पण चल ना. नाही नको नको नको, रामाश्रयावर खूप काम आहेत ग मला. अगदी बरोबर, काम सोडून ना जाऊच नाहीये कुठे. म्हणजे असं आमचे आप्पा भाऊजी पण म्हणायचे, आणि कपिल तुमच्या आजी पण असंच सांगत असतील ना. करेक्ट करेक्ट आहे तुमचं. हो पण मी येत नसलो तरी तुम्हाला मदत करू शकतो मी. बोला काय करू? सँडविचेस करू? हा निदान तेवढं तरी कर मदत म्हणून. हा सौरभ मी आले मागे. कपिल काहीतरी कर ना प्लीज, मला नाही जायचंय. तू गाडीतून का उतरली? कपिल इथे मला पिकनिक कॅन्सल करायची आहे. तुझं काय चाललंय? घरच्यांबरोबर तुला पिकनिक एन्जॉय करायला मिळणार आहे, त्यातनं जवळच्या माणसांबरोबर एन्जॉय करायला मिळणं म्हणजे नशीब. गौरी अगं चल बाळा लवकर. हा हा आले ते, मी सामान नीट ठेवते. सांडेल ना सगळं? रॅकेट सांगणार, घरची माणसं हाक मारतायत, जवळच्या माणसाने हाक मारायचा असतात. मला इथे तुझ्या बरोबर वेळ काढायचा आणि तुझं काय चाललंय यार? बाय बाय, टाटा, एन्जॉय करा. फोटोज पाठव मला. बाबा चला. हा हा चला. अहो 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 थांबा ना. कसा अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटतोय नाही? आपल्या दोघांना बघून माझे बाबा सुद्धा असंच म्हणायचे. मी त्यांच्याबद्दल बोलतीये. त्यांच्याबद्दल? हा म्हणजे आपला जोडा आहे ना, शंकर पार्वतीचा वाटतो. चला. चटई घालूयात ना ग? ऐका ना, मला ना तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. सांगा ना. नाही नको, जाऊ दे बाई, उगाच काहीतरी. अहो त्यात काय, सांगा की. अहो म्हणजे माझ्या नावामधला एस मिस झाला.
नाहीतर आज ना मी बॅडमिंटन चॅम्पियन असते. म्हणजे माझ्या नावाआधी एस लागला असता तर मी इंदूची सिंधू झाले असते ना, मग बॅडमिंटन चॅम्पियन झाले असते. काय छान, मला आवडला तुमचा सेन्स ऑफ ह्युमर, अप्रतिम आहे. तशी मी आहे चॅम्पियन. चला बॅडमिंटन खेळूया. हो चालेल. हा. चल का गौरी? नाही नको, मला नाही इंटरेस्ट. भाव काय खातेस, चल ना. अरे खरंच नको, तुम्ही दोघं खेळा ना, खरंच नको, मला नको. जाऊ द्या हो. चला आपण दोघं खेळूया. आपलं खेळणं पाहून ना तिला इच्छा होईल बघा खेळायची. चला चला चला. तू बस अशी. गौरी, मला मनापासून खरं खरं काय ते सांग. तुला बॅडमिंटन खेळण्याचा कधीपासून कंटाळायला लागला? तुझा फेवरेट गेम ना? पण आज मूड नाहीये बाबा. कसला मूड नाहीये? बॅडमिंटन खेळण्याचा का पिकनिकला येण्याचा? खरं तर पिकनिकला याचा माझाही मूड नव्हता. तुझ्या आईचा अतिउत्साह नडला आणि आपल्याला पिकनिकला यावं लागलं. काय कधी कधी नाईलाज असतो, काही गोष्टी कराव्या लागतात. पण बाबा मला नाही हो खोटं वागताय. तुला आत्ता खरं सांगता येईल? तू सांगायला उशीर केलास म्हणून आपल्या दोघांना आज पिकनिकला यायला लागलंय. काय ना, काही गोष्टी मनातल्या मनात ठेवल्या ना तर सुरुवातीला स्वतःला त्रास होतो आणि नंतर भोवतालच्या लोकांनाही त्रास होतो. श्रेया, गौरीताई, क्या बात है. आई आपण दुसरीकडे जाऊया का? दादा तुम्ही सुद्धा इथेच का? आता दोबान दट्टू चला दत्री. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया सकल जनांचे, पिकनिकला आलेल्या सगळ्यांचे सगळ्यांचे. तुम्ही आमचं स्वागत का करताय? म्हणजे काय, आता रामाश्रयाची टीम एवढी मोठी आहे, तुमची टीम छोटीशी, आणि काय आम्ही तुमच्या आधीपासून इथे आलेलो आहोत ना, म्हणून म्हटलं करूया स्वागत. मालक, अरे मालक, तुम्ही सगळे इथे कसे? त्याचं काय झालं, रामाश्रयावर काही कस्टमर्सच नव्हते. मी रामाश्रय पोहोचण्याआधी यांचा प्लॅन झालेला होता, प्लॅन बनवून टाकला होता की आज पिकनिकला जायचं. हो ना रे? आणि ते बस मी बुक केली बरं का. प्लॅन बनला होता का बनवला होता? प्लॅन बनला काय किंवा बनवला काय हे
याच्यापेक्षा जास्त आपण पिकनिकला आलोय ना हे महत्वाचं आहे. आप्पांच्या वेळेला आम्ही असेच पिकनिकला जायचो. खूप मजा यायची त्यावेळेला. त्यावेळेला आम्ही मक्याची कणसं घेऊन जायचो आणि तिथं जाऊन भाजून खायचो. तेव्हापासून भाजलेली कणसं बघितली ना की पिकनिक आठवते आणि पिकनिक आठवलं ना की भाजलेली कणसं. अन्या आवर घाल स्वतःला. काय गेले ते दिवस आता. तू गपरे. दिवस जरी गेले असले तरी आठवणी तशाच आहेत. आणि त्यावर मजा करायची. काय मयेकर साहेब, आप्पा आजारी पडल्यापासनं पिकनिकला जाणं झालंच नाही. आज सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. काय ग? हो ना, आप्पा भाऊजींच्या वेळच्या सहलीची बातच न्यारी होती. त्यावेळच्या सहली म्हणजे जाऊ दे ना, आपण आजचा दिवस एन्जॉय करूयात ना. उगाच भूतकाळात रमण्यात काही मजा नाहीये. करूया. काय सौरभ? सौरभ त्या प्लेट द्या. गौरी दे दे, मी देतो. हे आजकाल काय काय एक एक नवीन निघेल ना, देव जाणे. आता काय नवीन? अहो या पेपर प्लेट. आमच्या वेळेला आम्ही सहलीला जाताना ताट वाटी चमचा सगळं बरोबर घेऊन जायचो. तेव्हा या अशा प्लेट नव्हत्या ना. आता प्लेट ग्लास सगळं पेपरचं. वापरा आणि फेकून द्या. माझं तुझ्याकडे गेलं, तुझं माझ्याकडे आलं, मग त्या भांड्यांवरची कोरलेली नावं बघायची, भांडोळ खायचं आणि ते परत करण्यात पुढे 4 दिवस जायचे. बरं ते नुसतं परत करायचं नाही, एखादा छानसा पदार्थ करायचा आणि त्यात भरून द्यायचा. हिंदू, तू जवळजवळ आदिमानवाच्या काळातलं बोलतेस. अगं ह्या पेपर डिशेस वगैरे गेल्या शतकापासून वापरात यायला लागलेले आहेत. सुदेव, अरे नाश्ता झालाय ना, जा जरा चक्कर मारून या. अगं मग आपण काय करायचं? आपण खेळूयात ना यांच्या बरोबर. आता या वयात खेळायला काही वय लागतं का? जोश महत्वाचा. आणि तसे तुमचं कुठे वय झालंय इतकं? अगं मी माझ्याबद्दल म्हणतच नाहीये, मला तुझी काळजी वाटते. थट्टा पुरे. हा आता अरे तुम्ही असे बघत काय बसलात? सौरभ, अहो जा ना, जा ग गौरी, जा चक्कर मारून या. हो ऑफकोर्स. हा. नाही म्हणजे तुम्हा दोघांनाही जरा वेळ मिळेल एकमेकांबरोबर बोलायला वगैरे. चल ग. तू तिचा हात का धरतो आणि तो तिला का घेऊन जातोय? जाऊ दे जाऊ दे. त्यांना आत्ता तात्पुरता तिचा हात धरलं आणि मी तिचा आयुष्यभर हात हातात घेऊयात परत.